ती तुम्ही जेव्हा हील होता तेव्हा खरंच काय होत असतं तुमच्या आयुष्यामध्ये किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही करत असता? बऱ्याच वेळेला ना लोकांना असं वाटतं की तुम्ही हील होताय म्हणजे काहीतरी मेजर ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे, की जसं की तुम्ही खूप सारे पैसे कमवताय, तुमचे रिलेशनशिप अगदी छान झालेले आहेत अचानकपणे. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही हील होत असताना घडत नसतात. छोट्या-छोट्या लेव्हलला घडत असतात त्या गोष्टी, ज्या तुम्हाला नोटीस करायच्या असतात. चला एक कालचंच उदाहरण सांगते तुम्हाला मी, की हीलिंगचा मला कसा एक्सपिरियन्स येत आहे. काल शौर्य स्कूलमधून आला आणि तो बाहेर आमचं जे कॉरिडॉर आहे तिथे खेळत होता. तर मी त्याला आणायला गेले आणि त्याला मी उचलून घेऊन येत होते आतमध्ये. त्याची इच्छा नव्हती घराच्या आतमध्ये येण्याची, पण तरीसुद्धा मी त्याला उचलून घेऊन येत होते. त्यामुळे त्याने जो आमचा सेफ्टी डोअर आहे तो त्याने हाताने ओढला की तो वाऱ्याने आला मला माहिती नाही. आणि माझा हा जो लेफ्ट हँड आहे त्याचं मधलं बोट माझं म्हणजे जी चौकट असते दरवाजाची तिथे माझा तो हात आला आणि बरोबर तो दरवाजा येऊन सेफ्टी डोअर इतका तो हेवी आहे, तो येऊन माझ्या त्या बोटावरती आदळला आणि इतक्या जोरात आदळला तो, म्हणजे शौर्याने खेचला होता का वाऱ्याने आला. आणि तिथे अगोदर शौर्याचा हात येत होता, मी तो काढला आणि नेमका माझा हात तिथे आला. तर शौर्याने खेचला की वाऱ्याने आला ते माहिती नाही, ती गोष्ट वेगळी राहिली. पण मला इतक्या जोरात दुखलं ते, म्हणजे ऑन दी स्पॉट, म्हणजे मी तिथल्या तिथेच खाली बसले आणि लिटरली मी किंचाळायला लागले. म्हणजे माझं इतकं सिझेरियन झालेलं आहे, इतक्या सगळ्या गोष्टी मी लाईफमध्ये पाहिलेल्या आहेत, पण कधी मी इतक्या जोरात किंचाळली नसेल. इतक्या जोरात किंचाळली म्हणजे ती सनक जी होती ना लागल्यानंतरची पूर्ण माझ्या शरीरामध्ये उतरली, पूर्ण असं डोक्यामध्ये सनक गेली, पूर्ण माझा हात एकदम इतक्या जोरात दुखायला लागला. आणि जे आपलं पॉईंट असतं ना बोटाचं पुढचं पॉईंट, तिथेच बरोबर तो बसला आणि तिथली हाडं किती छोटी असतात आणि त्याच्यावरती ते आदळल्यानंतर ते इतकं भयंकर दुखत होतं. माझं पूर्ण हातावरतीच असं काय दरवाजा आपटलेला आहे या प्रकारे ते दुखत होतं. तर ते एक म्हणजे भयानक मी किंचाळायला लागले आणि मी लगेचच शौर्याच्या पप्पांना बोलवलं आणि ते आले. शौर्य आणि त्याचे पप्पा मला नुसते बघतच होते, मी हात पण लावून देत नव्हती. म्हणजे बोटाला वरती काही झालेलं आहे काही दिसतच नव्हतं, पण आतमध्ये काहीतरी सेन्सेशन होत होतं, इतकं भयंकर दुखत होतं. आणि मी किंचाळत काय होती, लोळत काय होती, रडत होती, माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, इतकं ते भयंकर मला दुखत होतं. आणि जवळजवळ 10-15 मिनटं मी तशीच बसलेली होती आणि मला खूप त्रास झाला या गोष्टीचा. दरम्यान जेव्हा मला खूप दुखत होतं, मी अशी ओक्साबोक्शी रडत होती, त्यावेळेला मी आठवलं की आपण हीलर आहोत, आपण थेरपिस्ट आहोत आणि आपल्याकडे काही टेक्निक्स आहेत आणि त्यातली एक टेक्निक आपण यूज करूयात. आणि मी लगेचच अफर्मेशन बोलायला लागली की मी हील होत आहे, मी हील होत आहे, मी हेल्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे आणि हे जे दुखणं आहे हे कमी होत आहे, असं मी पटापट अफर्मेशन मनामध्ये बोलायला लागली. आणि शौर्य आणि त्याचे पप्पा, त्यांना असं झालेलं की वरती तर काही दिसत नाही याच्या बोटाला, पण आतमध्ये इतकं काय दुखतं की ही रडती ओरडती आणि आम्ही हेल्प पण नाही करू शकत. आणि ते दोघं लिटरली घाबरल्यासारखेच होते. आणि मी अफर्मेशन मग आतल्या आत बोलायला लागली. अफर्मेशन जसं मी बोलायला लागली तसं मला थोडं 1-2% छान वाटायला लागलं. तर मी लगेचच बॉक्स ब्रीथिंग स्टार्ट केली. आता बॉक्स ब्रीथिंग काय असतं ते सांगते. बॉक्स ब्रीथिंग म्हणजे तुम्ही 4 सेकंद किंवा 5 सेकंद इनहेल करायचा आहे श्वास हळूहळू घ्यायचा आहे. 4 सेकंद त्याला होल्ड करायचा आणि 6 सेकंद, म्हणजे 6 सेकंदामध्ये तुम्हाला हळूहळू तो रिलीज करायचा आहे. म्हणजे जसं की होल्ड आणि मग एखाद्या स्ट्रॉला आपण कशी फूक मारतो तसं स्ट्रॉने फूक मारल्यासारखं हळूहळू रिलीज करायचं, एकदम हळू. आणि खरंच मी असं 3-4 वेळेस केलं आणि माझा पेन रिलीज व्हायला मदत झाली. मला ते सेन्सेशन कमी जाणवायला लागलं आणि अजूनही माझं ते बोट दुखतं आहे, रात्री पण दुखत होतं. पण मी ते बॉक्स ब्रीथिंग केलं आणि जेव्हा मला आठवला तो पेन, मी बॉक्स ब्रीथिंग केलं.
सो दिस इज द हीलिंग. तुम्ही हील होताय हे असं कळतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी, असे छोटे छोटे एक्सपिरियन्स तुमच्या लाईफमध्ये येत असतात, जे तुम्हाला घ्यायचे असतात. तिथेही या टेक्निक्स वापरायच्या असतात. असं नाही की करोडो कमवले आणि तुम्ही खूप मोठे झाले, तुमचं खूप मोठं नाव झालं. होणार ते सगळंसुद्धा हीलिंग प्रोसेसमध्ये होतं. आणि सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे, डेली रुटीनमध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे एक्सपिरियन्स असतात, हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, तिथे हीलिंग यूज करणं. तिथून हील होत 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 त्या टप्प्यापर्यंत जाणं, दॅट इज द हीलिंग. सो आय होप की डे 2चा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि डे 3च्या व्हिडिओसाठी तुम्हाला पेजला आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला लागेल. चॅनलचं नाव आहे श्वेता वायकर 5 आणि पेजचं नाव आहे आर्ट ऑफ माइंडफुल लिव्हिंग. सो दोन्ही ठिकाणी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. अशा छान छान डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे. थँक्यू.